हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आजची आपली जी रेसिपी आहे ती पावसाळी स्पेशल अशी आहे, ज्याचं नाव आहे भरलेला क्रिस्पी पनीर. आणि ती तुम्ही चहासोबत किंवा स्नॅक म्हणून पण खाऊ शकता. आणि पावसाळ्यात तर गरम गरम खायला, असा बाहेर पाऊस पडतो आणि गरम खायला चटणीसोबत खूप छान लागतो. करूया सुरुवात, चला. भरलेल्या पनीरसाठी आपण इथे घेतोय पनीर, उकडलेला बटाटा, बेसन, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉर, हिरवी मिरची, आलं लसूण, हळद, लाल तिखट, ओवा, हिंग आणि मीठ. भरलेल्या पनीरसाठी आपण आता आधी भाजी करून घेऊयात. बटाट्याची भाजी करून घ्यायची. त्याच्यासाठी मी आलं लसूण, मिरची, कोथिंबीर कुटून घेते जरा. आणि हे जी आलं लसूण मिरची कोथिंबीर घेतोय आपण कुटून, ती जरा जाड कुटायची आहे, म्हणून ते मिक्सरमध्ये नाही घेत मी. बटाट्याची जी भाजी घेतोय त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे कोथिंबीर घेतले, एक 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. जरा थोडीशी झणझणीत करणार आहोत आपण ही, कारण ती आपल्याला ह्याच्यावर लावायची आहे, पनीरवर लावायची आहे म्हणून. आता आपण चक्क हिरवी आपण जी बटाट्याची भाजी करतो तशी भाजीच करून घ्यायची. पण इथे उकडलेला मी मॅश करून घेतला आहे बटाटा. 3 बटाटे घेतलेत मी. लहान असले तर तुम्ही 4 घ्या, नाही तर मग मीडियम साईजचे 3 बटाटे. 1-1.5 चमचा तेल, फार नाही, फार लागणार नाही जास्त. ह्याच्यात अगदी 1 पिंच असं हिंग टाकणार आहोत, खूप नाही. आता सगळा हा हिरवा मसाला टाकायचा. पनीरला तशी काही चव नसते ना, म्हणून थोडं झणझणीत आणि त्याला चव देण्यासाठी जरा हा मसाला मी जास्त घेते. पाव चमचा मीठ, आता हे आपण मॅश केलेला बटाटा टाकायचा. छान अशी परतून घ्यायची भाजी. आपला मॅश पोटॅटो इथे झालेला आहे. मॅश केलेला जो बटाटा आहे हिरव्या मसाल्यातला तयार आहे. तो काय उकडलेला असतो, पटकन होतो, फक्त मसाला परतला हे झालं. आता आपण हे गार करत ठेवूयात आणि भज्यासारखं पीठ भिजवून घ्यायचे, ते मी दाखवते तुम्हाला. या पनीरसाठी आपण आता हे भज्यासारखं पीठ भिजवून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी बेसन घेतले, 1 वाटी किंवा 1 कप काही. त्यात आपण पाव चमचा लाल तिखट टाकूयात. तुम्हाला जरा जास्त वाटलं तर अर्धा घेतला तरी चालेल. हळद पाव चमचा. 1.5 चमचा कॉर्नफ्लॉर घेतले, म्हणजे जरा असं छान क्रिस्पी लागतं ते म्हणून. हिंग टाकते, बेसन असल्यामुळे जरा हिंग पोटाला बरं असतं म्हणून थोडं 2 चिमूट असा हिंग आणि 2 चिमूट ओवा घेतला आहे. ओवा पण पोटाला चांगला, बेसन असल्यामुळे थोडं, आणि पावसाळी हवेत आपण खाणार आहोत त्यामुळे जरा. पाव चमचा मीठ घेऊयात, थोडं चाखून बघू मीठ कसं ते, वाटलं तर परत घेऊयात. हे आता आपण भिजवून घेऊयात.
साधारण पाऊण वाटी तरी मी पाणी टाकलं आहे ह्याच्यात, पण तुम्ही ते मिक्स कराल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की किती लागतं आहे आपल्याला ते. इथे मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे. आता पनीरमध्ये जर तुम्हाला असं अशी स्लॅब मिळाली मोठी, तर त्याची स्लाईस म्हणजे आपले ब्रेडसारखी असली तर एकाचे 2 करायचे. मी आता इथे स्लाईस करून घेते. आता ह्याच्यावर मी हे जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते लावणार आहे. तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात. म्हणजे आपल्याला हे आता तळायचे आहेत ना, सो तेल गरम करत ठेवते. साधारण आपण भजी तळायला जसं घेतो तसं तेल जरा जास्त लागणार. 1-2 वाट्या तरी लागेल. आता आपण ह्याच्यात भज्याचं सारखं पीठ भिजवलं आहे, जे बेसन पीठ त्याच्यात बुडवून आणि तळून घेणार आहोत. कुठलंही असं भज्यांसारखं तळायचं जेव्हा आपण तळण करतो, म्हणजे आपण भजी किंवा काही असं जे बेसन पीठ भिजवलं असेल आणि तर तेव्हा ते एखाद चमचा गरम तेल त्याच्यात टाकायचं, म्हणजे छान असे खुसखुशीत होतात ते. आपल्या इथे जे आता हे स्टफ पनीर आहे ते भज्याच्या पिठात बुडवून आणि ते फ्राय करून घेऊयात. थोडं पाणी लागेल असं वाटतं. तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे त्याची हे जे पीठ भिजवलं त्याची कन्सिस्टन्सी साधारण आपल्याला करतानाच लक्षात येतं ते. चला, आपल्या इकडे सगळे पनीर, भरलेला पनीर तळून झालेलं आहे. गॅस बंद. तर इथे आपला असा भरलेला क्रिस्पी पनीर तयार आहे. तुम्ही पुदिन्याच्या चटणीशी, टोमॅटो केचप कशाशी मस्त खाऊ शकता. आणि पण हे मी तुम्हाला म्हटलं तसं गरम गरमच खायला पाहिजे. तसं करून ठेवू नका, झालं की ताबडतोब बसायचं आणि सुरू. तर तुम्हाला याची रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.